धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांच्या संदर्भात आज विधानसभेमध्ये चर्चा झाली आहे। उत्तर प्रदेश सरकारनं ज्या पद्धतीनं भोंग्यांवरती कारवाई केली आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार सुद्धा कारवाई करणार का असा प्रश्न भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी विचारला होता। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे उत्तर दिलं। प्रार्थना स्थळावरील भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही, तसंच आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या प्रार्थना स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी रद्द केली जाईल असा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिलाय। कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलिसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे। दुसरं, ज्या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।